बिग बॉसचा हा सेट आहे हा. सो गाईज हे आहे गोरेगाव फिल्म सिटी. अजून हे बघा इथे सेट कसे असते, ही बाल्कनी वगैरे जे दाखवतात. तर ह्या बाजूला असं सगळं हे शिवाचं सासर म्हणजे जो बंगला दाखवतात तो हा आहे सेट. तुम्ही बघू शकता देशी दारूचं दुकान वगैरे दाखवतात ना, ते असं असतं. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मस्त सकाळ सकाळच निघाली आहे. कुठे चालले? सो गोरेगावला चाललो आपण. तर आज गोरेगाव फिल्म सिटीला माझं शूट होतं एका सिरियलचं. सो त्यानिमित्ताने मी निघाले आणि म्हटलं चला आज तुमच्यासमोर एक्सप्लोर करते, पूर्ण दाखवते की गोरेगाव फिल्म सिटी कशी आहे. आणि 343 नंबरची बस पकडायची, दादासाहेब फाळके चित्रनगरी. सो आपण बसमध्ये बसून आता पोहोचलेलोच आहे. मी सुद्धा पहिल्यांदाच चालली आहे. सो म्हटलं चला जातेच तुम्हाला सगळं दाखवते कसं काय आहे, जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवते. तर बसमध्ये ही बस डायरेक्ट आतमध्ये जाते. सो त्याच्यामुळे इथे काय तुम्हाला बाहेरचं एंट्री मला नीट दाखवता नाही, तेवढं दाखवलं आहे. आणि तुम्ही बघू शकता मंकी आहे तिथे भरपूर. सो क्यूट ना, ते छोटे छोटे बघणार. हे आहे गोरेगाव फिल्म सिटी. अजून भरपूर मोठे आहे. जेवढे तुम्हाला सेट दाखवता येणार तेवढे मी तुम्हाला दाखवणार आहे. सो आता चला पहिले जाऊया. सो गाईज इथे भरपूर सेट आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. इथे सुद्धा हा कुठला सेट. सो गाईज इकडे सुद्धा सेट आहे, भरपूर सेट आहेत. आणि आता आम्हाला सध्या जायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही चालतोय दम लागतोय. सगळे इथे सेटच आहेत. सगळं इथे हेच आहे. मी सुद्धा पहिल्यांदा आले फिल्म सिटीला. सो त्याच्यामुळे जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं नक्की दाखवीन आणि तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. सो गाईज तुम्ही बघू शकता इथे बिग बॉसचा हा सेट आहे. आणि तो गाईज हा पूर्ण बिग बॉसचा सेट आहे, तुम्ही बघू शकता. आणि सगळे कंटेस्टंट आतमध्ये आहेत आणि आपण आता अजून पुढे चाललो आहे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो एव्हरीवन, आज मी आली गोरेगाव फिल्म सिटीला. माझं शूट आहे एका सिरियलचं. आणि तर म्हटलं शूट पण आहे आणि तुमच्यासोबत एक्सप्लोअर पण करते, कारण मी सुद्धा पहिल्यांदा आले, पण खूप लांब आहे त्याच्यामुळे. पण म्हटलं चला जाऊया आणि एक्सप्लोअर पण करूया, छानपैकी तुम्हाला दाखवते. तर जेवढे सेट तुम्हाला दाखवते तेवढे दाखवते. सो आता प्रेमाचा रंग ह्या सेटवर आज आमचं शूट आहे. आणि त्याच्या बाजूलाच झी मराठीवर शिवा चालली आहे. सो ती शिवासुद्धा सिरियल आहे. सो जेवढं दाखवता तेवढं तुम्हाला दाखवते. सो तुम्ही एन्जॉय करा आणि व्हिडिओ बघत राहा. नवीन असेल तर माहिती तुम्हाला काय करायचं आहे, सबस्क्राईब करा आणि लाईक अँड शेअर. बाय. सो हे सगळे सेट आहेत आणि पाठीमागे प्रेमास सो मंडळी आहे शिवाचं घर. तुम्ही बघू शकता. आता आतमध्ये आपण नको जाऊया, लांबूनच बाहेरून. आणि हा सगळा शिवाचा इथे सेट आहे. ते गॅरेज वगैरे इकडे आहे समोर बघा, समोरच्या बाजूला दिसतंय तुम्हाला गॅरेज. तिथे आता शूट चालू आहे. सो मी आलेले आहे आतमध्ये बघा, हे शिवाचं घर बघू शकता तुम्ही. सो आता इथे सुद्धा व्लॉगिंग चालू आहे ताईची. आणि इथे ते शिवाचं गॅरेज वगैरे आहे, तुम्ही बघू शकता. तो इथे सीन चालू आहे. आणि हे आपलं शिवाचं घर, शिवाचंच आहे ना हे किचन. सो हे शिवाचं घर आणि हे त्यांचं किचन वगैरे. सो हे बघा, आणि हे शिवाचं बेडरूम वगैरे इथे असं सगळं आहे. सो तुम्हाला कसं वाटलं शिवाचं घर? हे बघा, हे असं सेट वगैरे सगळं इथे आहे. चला अजून सो इथे सगळे रूम आहेत ज्युनियरला आणि आर्टिस्ट लोकांचे. आणि ते आम्ही सगळे बसलोय बघा. तर मंडळी आता लंच टाईम झाला आहे आणि आज माझा गुरुवारचा उपवास होता. पण म्हटलं संध्याकाळी आता पॅकअप कितीला होईल आणि मी घरी कधी जाईल माहीत नाही, त्याच्यामुळे मी उपवास सोडून घेतला दुपारी. आणि मस्त सगळे जेवतायत आता. आणि हे बघा आमच्या बाजूला कोण बसलंय, आई कुठे काय करते मधली, ही गौरी आहे. सो गाईज हे बघा, इकडे पण असं मस्त छान सेट आहे. इथे आतमध्ये ऑलरेडी शूटिंग वगैरे चालू आहे. ही वीर आहे, वीर. हे बघा
ही विहीर आहे आणि इथे अजून काय 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 आहे. सो एव्हरीवन मस्त जेवण वगैरे झालं आहे आणि आता अजून आमचा काही सीन वगैरे लागलेला नाही आहे, त्यामुळे तोपर्यंत थोडं सेट फिरून येऊया. तर आम्ही आता सेट फिरायला आलो आणि तुम्हाला पण मी दाखवते. तर ही बघा, ही इथे विहीर आहे पाठीमागे, विहीर आणि अजून आहे तिकडे सेट. सो बघूया आता आपण. चला, देशी दारूचं दुकान वगैरे दाखवतात ना, ते असं असतं, म्हणजे जे सेट असतं बघा, हा असा सगळा. तर हा बघ, हा एक, हा तो प्रेमाचा रंग यावेचा वाडा. कारण आपण काही सिरियल बघत नाही ना, त्याच्यामुळे माहीत नाही. तर तुम्ही प्रेमाचा रंग यावे ही जर सिरियल बघत असाल तर कदाचित हे तिकडचं सगळं आहे. बघून घ्या तुम्ही कसं असतं सेट. हे बघा इथे सेट कसं असतं, ही बाल्कनी वगैरे जे दाखवतात. तर ह्या बाजूला असं सगळं, हा सगळं असं सेट असतो. सो गाईज, हे आहे शिवाचं सासर, म्हणजे जो बंगला दाखवतात तो हा आहे सेट. तुम्ही बघू शकता, जी शिवा सिरियल आहे झी मराठीवरची, आणि तिचं जे सासर दाखवलं आहे. माहेरचं घर तर मी मगाशी तुम्हाला दाखवलंच, ते तिकडे आहे आणि तिथून हा बाजूलाच हा बंगलो आहे. तर इथे सगळा तो झोपाळा वगैरे सगळं दाखवलं आहे बाहेरचं. आता आतले पण एंट्री दाखवते. ती ताईसुद्धा व्लॉगिंगच करते. हे बघा आतमध्ये कसं सेट आहे, दिसतोय तुम्हाला? हा बंगलो शिवाचा आतला हा बंगला आहे. हे बघा इथे बेड वगैरे त्यांचे जे बेडरूम दाखवतात शिवाचं, म्हणजे जे आपल्याला बेडरूम वगैरे दाखवतात ते असं असतं. आता ही बघा, ही फ्रेम, असं सगळं सेट असतं. असं गाईज, मी तुम्हाला दाखवण्यासाठी खास मी आज इकडे ह्या शूटला आलेली आहे या सेटवर. आणि जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कारण का असे छान छान व्हिडिओ तुम्हाला मी नक्कीच दाखवीन. सो हे बघा, हा मस्त डायनिंग एरिया वगैरे. हे बघा इथे सुद्धा किचन जे दाखवतात ना आपल्याला, ते असं सगळं असतं. तर आज आम्ही 4च आहेत, 4 नाही अजून एक 5 आहे. ताई आता तिकडे गेली आहे. यावेळेस आम्ही 5च लेडीज आहेत, मस्तपैकी, जरा कमी लेडीज बरं वाटतंय. सो आता आम्ही इथे सेट फिरायला आलो होतो, तुम्ही पाहिलातच, तुम्हाला दाखवलं आहे. तर अजून दाखवत आले तर दाखवीन, तोपर्यंत मी सेल्फी काढते. असं इकडे बघशील तर ना, सेल्फी केला आहे. सगळी शिवाची टीम आहे, ज्यांचं तसं वाचन चालू आहे, स्क्रिप्ट वाचतायत, रीडिंग करतायत. आता सगळे बसलेत पण तुम्हाला ते दिसणार नाही. शिवा आहे, परत तो हिरो आहे, पूर्ण टीम बसले इथे आता. सो एव्हरीवन, आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि आमचा एक सीन झालेला आहे. कारण सकाळपासून आम्ही तसेच बसलो होतो. आत्ता मगाशी आमचा एक सीन झाला आहे आणि आता परत आम्हाला चेंज सांगितलं. सो मी दुसरी साडी तर आणली होती, तर एका ताईची साडी नेसली, आता दुसरी. आणि आता कितीला पॅकअप होईल काहीच माहिती नाही. सो सॉरी तुम्हाला, मला बाकीचे सेट जास्त दाखवता नाही आले, कारण का हा सेट सोडून आम्ही, आणि मेन शूट सोडून आम्ही जाऊ नाही शकत बाहेर. तर तुम्हाला येतानाच मी दाखवलं थोडंफार कसं आहे, काय आहे. तर चला, आता कधी पॅकअप होतं आहे, काय पॅकअप होतं आहे, तर बोलू आपण नंतर या विषयावर. सो चला. समोर पण एकदम मंडळी, हे बघा किचन, बघा इथे मस्त काय काय. अजून आमचं काय पॅकअप झालं नाही. आता 9 वाजलेत, अजून आमचं शूट झालंय. करू का भाकरी? कोणाला तुला भाकरी खायचे? करू नको? बघा मी परत विचारते, खायची आहे का भाकरी? मी खरंच करेन. चला भाकरी. सो गाईज, आता वाजलेत रात्रीचे 9 आणि अजून आमचं शूट चालू आहे. आता लास्ट सीन एक घेत आहेत, पण तो कधी संपेल माहीत नाही. ते सकाळी 5 पण वाजतील. सकाळी 9:30 पॅकअप होणार आहे. आता 9 तर वाजले, फक्त अर्धा तास. आता रात्रीचे 2 वाजलेत आणि आम्ही शूटिंग करतोय रात्रीचे 2 वाजले मिनी गोवामध्ये. मिनी गोवा
इधर क्या है? तुम्हाला माहिती ते कोण आहे? इथे ना खूप थंडी आहे. बिबट्या आलाय, बिबट्या. इथे ना खूप थंडी आहे. ते काल ना गाईस ऐका ना, बिबट्या इथे आला. ना इथे एवढी थंडी आहे ना, कोणच स्वेटर घालत नाही. इथे काल रात्री ना बिबट्या आला होता, बिबट्या. ते कॅमेरामध्ये कैद झाला होता. तो रात्री सगळ्यांना दिसला, आला, फिरला बिरला आणि गेला. सो इथे गेटवर जे वॉचमॅन काका आहेत त्यांचं म्हणजे लक एवढं चांगलं की ते ऑलरेडी अंगावर वगैरे असं घेऊन शांत झोपलेले, म्हणून त्यांना काहीच नाही झालं, नाही तर त्यांचं काही खरं नव्हतं. सो आता चालू आहे थोडंसं शेवटचा सीन. सो तुम्हाला मी थोडंसं दाखवते, ठीक आहे? 11 वाजता बॅकअप आहे. सो प्रेमाचं रंग यावे ह्या सिरियलचं शूट चालू आहे. पोलीस स्टेशनचा सीन आहे. मग प्रेमाचा रंग दुसरा. मग मी तेच बोलली, प्रेमाचं रंग यावे, प्रेमाचं रंग यावे. मग आता त्याचा पोलीस स्टेशनचा सीन चालू आहे. तुम्हाला थोडंफार हे बघा दाखवले मी. सो चला आता मी नंतर पॅकअपच्या टायमाला तुम्हाला भेटते. बाय. सो एव्हरीवन, आता वाजलेत रात्रीचे 11 आणि आता आमचं पॅकअप झालं आहे आणि आता मी ते बससाठी उभे आहेत. म्हणजे इथे फिल्म सिटीच्या आतमध्येच बस स्टॉप आहे, तिथे उभे आहेत. तर लास्ट इकडे 11:15ची लास्ट बस आहे. त्याच्यानंतर इथे बस वगैरे काहीच नाही आणि रिक्षा डायरेक्ट 100 रुपये वगैरे घेते आणि बसची तिकीट 10 रुपये आहे. तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून कुठे बसलो आहे बघा, व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं की कुठलीच जर्नी सोपी नाही आहे आणि ॲक्टर लोकांची तर अजिबातच नाही. कधीही पॅकअप होतं आणि कधीही शूट लागतं. म्हणजे सकाळी 6ला पोचावं लागतं सेटवर, मग रात्री 12सुद्धा वाजू शकतात. म्हणजे फार कठीण आहे सगळ्याच गोष्टी. तर मी एवढ्या लांब येणारच नव्हते, कारण मला माहिती आहे हे माझ्यासाठी फार लांब आहे. आता 11 इथेच वाजलेत, म्हणजे मला पोचायला 2-2.5 तरी घरी वाजणार अंबरनाथला जायला. सो त्याच्यामुळे मी येणार होती. बाजूचा बॅकग्राऊंडचा आवाज तुम्हाला थोडा येतोय. सो त्याच्यामुळे मी ठरवलं की मी नाही येणार, कारण मला जमणारच नाही एवढ्या लांब यायला आणि मला फार वाजतील. पण एकदा बोलते ना, प्रत्येक गोष्टीचा एक अनुभव आपण घ्यायला पाहिजे. तसा मी एक अनुभव घेतला इकडचा आणि तो मला फार लक्षात राहील नेहमी. कारण का एवढा लेट पॅकअप होईल असं वाटलंच नव्हतं, कारण लवकर पॅकअप होणार होतं. पण ते बोलतात ना, सतत पाऊसमध्येच येतो आणि बाहेरचे थोडे सीन घ्यायचे होते, पाऊस येत होता सतत, त्याच्यामुळे सारखं रिटेक म्हणजे सारखं थांबावं लागत होतं. सो त्याच्यामुळे जरा जास्त वेळ झाला. तर ठीक आहे, आता पटापट बस वगैरे येईल आणि मी निघेन. सो जेवढं तुम्हाला फिल्म सिटी मला नाही वाटत मी तुम्हाला जास्त काय दाखवलं, पण मेन बिग बॉस तुम्ही पाहिलात. बिग बॉसचं सेट बाहेरून कसं आहे आणि हे एक असं भरपूर मोठं आहे आणि असं लांब आहेत सगळे सेट. इकडे ह्याचा सेट, इकडे त्याचा, पण प्रत्येक सेटवर आपण जाऊन नाही शूट करू शकत. हा प्रॉपर तुम्ही फिरायला येऊन इथे सगळे सेट बघू शकता. पण आपण पर्सनली जर म्हणजे आता आम्ही ते ऑलरेडी शूटसाठी आलो आहे आणि आता शूट आपलं चालू असताना दुसऱ्या सेटवर वगैरे नाही जाऊ शकत आपलं सोडून. सो त्याच्यामुळे जेवढं दाखवता आलं तेवढं दाखवलं. सो चला असं छान छान व्हिडिओ बघत राहा आणि भेटत राहू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय अँड गुड नाईट. सगळ्यांनी बाय करा. बाय. सो चला भेटूच पुढच्या व्हिडिओ. बाय.